छगन भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं जाहीर करण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं आणि अन्न आणि नागरी पुरवठा खातं आता भुजबळांकडे औपचारिकरित्या सोपवण्याच्या बाबतीमध्ये बातमी जाहीर झालेली आहे। याआधीच्या सरकारमध्येही भुजबळांकडेच अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा तेच खातं त्यांच्या पदरात पडलेलं आहे, किंबहुना त्यांचं पुनर्वसन त्या खात्याच्या निमित्तानेच झालेलं आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंची नाराजी असू शकते असंही चर्चेमध्ये येत होतं। आता एकंदरीत हे खातं भुजबळांकडे गेल्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटण्याची शक्यता आहे, काय सांगता येईल? अगदी आपण पाहतोय की छगन भुजबळ हे आता ज्येष्ठ मंत्री आहेत मंत्रिमंडळामध्ये। मंगळवार त्यांचा शपथविधी झाला आणि आज जे आहे त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा जो आहे तो कार्यभार देण्यात आलेला आहे। ऑफिशियली त्यांना आता त्यांची ही विभागाची जी आहे ती ऑर्डर काढली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या काळापासून ते आतापर्यंत पाहतोय की अन्न व नागरी पुरवठा विभाग जो आहे तो मागच्या काळामध्ये आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्याकडे होता। त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि धनंजय मुंडे यांच्याकडे हे विभाग होतं। मात्र धनंजय मुंडे यांना पायउतार व्हावं लागलं आणि त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज होता आणि आता पुन्हा एकदा छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे हा चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच पाहतोय की छगन भुजबळ यांचं पुन्हा एकदा त्याच विभागामध्ये पुनर्वसन झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर काही दिवस दालन रिक्त ठेवलेलं होतं, त्यांच्या नावाची पाटी सुद्धा तशीच ठेवलेली होती। त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा कमबॅक करतात की काय अशा प्रकारची चर्चा सुद्धा होती। मात्र सगळ्या चर्चा जे आहे तो पूर्णविराम बसलेला आहे आणि छगन भुजबळ नक्कीच राजू, आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं सुपूर्द करण्यात आलंय। धन्यवाद आपल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।